अमरावती शहरामध्ये काल मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे अनेक सखल भागामध्ये जर आपण पाहतो पाणी शिरल्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि याचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिकेच्या आयुक्त वर्षा लढ्ढा मॅडम जर आपण पाहतो ग्राउंड रस्ता उतरलेले आहेत, आढावा घेतला जातो। मॅडम, काय परिस्थिती आहे सध्या शहरामधली, काय सांगणार? मी कालपासूनच सर्व भागामध्ये पाहणी करत आहे। जिथं पाणी साठलेलं आहे प्रामुख्याने दुकानदारांचे गाळे असतील किंवा घरामध्ये मी त्या ठिकाणी पाहणी केली। काही ठिकाणी बांधकाम सुरू आहे खाजगी लोकांचं, तिथंही त्यांच्या चुकीच्या पद्धतीने बांधकामामुळे सुद्धा पाणी साठलेलं आहे। तर या सर्वांमध्ये जरी खाजगी लोक असतील तरी तिथं आपण एक यंत्रणा, महापालिका यंत्रणा म्हणून कालच आपण तात्काळ जवळजवळ 20 ठिकाणी अग्निशमन यंत्रणेला मी पाठवलं होतं, पाचारण करून तिथं पाणी काढण्याचं काम केलेलं आहे। माझं नागरिकांना आव्हान हेच राहणार आहे की त्यांनीसुद्धा त्यांची स्वतःची मशिनरी उभी करावी याच्यामध्ये पाणी काढण्यासाठी, कारण तळाच्या आणि जर बघितलं तर तांत्रिकदृष्ट्या जो काही रस्त्याचा स्लोप आहे तो स्लोपमुळे हा प्रामुख्यानं प्रॉब्लेम आलेला दिसून येतो। याच्यामध्ये जी झाडपड झाली तिथंही आपण तात्काळ कारवाई केलेली आहे। म्हणजे महापालिका यंत्रणेने कालपासून जो अचानक मुसळधार पाऊस आला त्याच्यासाठी सज्ज राहून काम केलेलं आहे, एवढंच मी सांगू शकेन। कोट्यावधी रुपये खर्च यावर्षी नाले सफाईवर महानगरपालिकेने केलेला, पण पहिल्याच पावसात पोलखोल झालेले आहेत। अनेक भागामध्ये नाल्यात कचरा असल्यामुळे नाल्या व्यवस्थित साफ न झाल्यामुळे पाणी जे आहे ते सखल भागातल्या घरांमध्ये गेलेलं आहे। ज्या पद्धतीनं रामपुरी कॅम्पमध्ये आम्ही फिरलो त्या भागात असं म्हणू शकणार नाही आपण की अजिबातच नालेसफाई केलेली नाही आहे। नालेसफाई गेले 2 महिन्यापासून आपलं नालेसफाईचं काम सुरू झालेलं आहे। आपण तो कचराही उचलून टाकत आहोत, कारण पहिला असं व्हायचं की नाला साफ करून तो तिथंच ठेवला जायचा। मी नंतर असं सांगितलं जी यंत्रणा ही नालेसफाई करते त्यांनीच तो कचरा उचलायचा, म्हणजे एकमेकावर अवलंबून न राहता। त्यामुळे त्याच्यामध्ये 1 महिन्यापासून जर बघितलं तर कचरा उचलून पण तो टाकला जातो आहे। पण प्रामुख्यानं जो काही कचरा आहे तो थर्माकोलचा असेल किंवा फुलांचा असेल किंवा मोठ्या गाद्या आहेत, मोठ्या नाल्यांचं बघता हा कचरा काढून, म्हणजे नागरिकांना माझं आव्हान राहील की ते मोठे मोठे कचरे किंवा आपलं CNDचं मटेरियल आहे ते पोत्यापोत्याने त्या नाल्यामध्ये टाकलं जातं, त्यामुळे हे अडथळे निर्माण होत आहेत पाणी प्रवाहाला। तर तिथे माझं परत एक वेळ त्यांना आव्हान राहील की आम्ही जे यंत्रणा म्हणून काम करू, जिथं अडचणी आहेत तिथे पण आम्ही काम करू, पण नागरिकांचं पण सहकार्य आम्हाला तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। आता काय भूमिका, आता काय उपाययोजना करणार आहेत? म्हणजे तात्काळ जिथं आम्हाला चरी काढून द्यायचं आहे किंवा चेंबर ओपन करून द्यायचे आहेत। आता जर कालचं गांधी चौक बघितलं तर तिथं रस्त्यामध्ये गटारी पूर्ण पॅक केल्या, पण स्लोपमुळे ते होतं, तर तिथं चेंबर तात्काळ उपलब्ध करून द्यावं लागणार आहे। तर आम्हाला ते आम्ही करू। इथं जर बघितलं तर आपण या ठिकाणी स्लोपमुळे त्यांच्या दुकानामध्ये जे पाणी गेलेलं आहे तिथं आम्हाला तात्पुरती तरी किमान चर काढून त्यांना पाणी आउटलेट करून द्यावं लागणार आहे, जेणेकरून परत त्यांना तो त्रास होणार नाही याची दक्षता आम्ही घेत आहोत। मनपा आयुक्त होत्या वर्षा लढ्ढा यांनी पाहणी केलेली आहे अमरावती शहरामध्ये। ज्या भागामध्ये जर आपण पाहिलं तर पाण्याचं नुकसान झालेलं आहे। कॅमेरामॅन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।